हेलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझा फर्स्ट टाइम मी सॅवेनातून शॉपिंग केली, तो एक्सपिरियन्स कसा होता, डिलिव्हरीला किती वेळ लागला आणि प्राइजेस आणि त्या प्राइजेसनुसार क्वालिटी कशी आहे प्रोडक्ट्सची आणि तुम्ही शॉपिंग करायला पाहिजे की नाही सॅवेनातून, हे सगळं मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ओके, सगळ्यात आधी तर मला डिलिव्हरीबद्दल बोलायचं आहे की त्यांचं कसं आहे की सगळ्या गोष्टींसाठी जास्त वेळ लागतो डिलिव्हरी येण्यासाठी. सो एट द फर्स्ट टाइम बिकॉज दिस वॉज माय फर्स्ट टाइम शॉपिंग ऑन सवाना, मी थोडंसं असं मला हे झालं की अरे यार किती दिवस लागत आहेत, हे महिना तर नाही लागणार ना डिलिव्हरी यायला. बिकॉज मी ऑर्डर प्लेस केली होती 24 नोव्हेंबरला आणि ते डिलिव्हर झालं 14 डिसेंबरला. एवढे दिवस लागले अँड आय वॉज सो अँशियस अबाउट रिसिव्हिंग माय ऑर्डर. बट इन द मीन टाइम काय झालं की मी तेव्हा शोध कुठेतरी वेकेशनला चालले होते. सो आय वॉज लुकिंग फॉरवर्ड टू शॉप फॉर वेकेशन ॲज वेल. आणि माझी ऑफिसची पण पार्टी होती. सो मी 2 अजून ऑर्डर वेगळ्या प्लेस केल्या होत्या आणि त्या मला 2 दिवसात मिळाल्या. आणि त्याचं रिझन हे होतं की दे हॅव अ कॅटेगरी, की एक नॉर्मल डिलिव्हरी असते, स्टँडर्ड डिलिव्हरी त्यांची 7 to 10 वर्किंग डेज वगैरे असं काहीतरी, आणि दुसरं असतं की फास्ट डिलिव्हरी ऑप्शन असतो अवेलेबल. त्याच्यामध्ये आपलं नेक्स्ट डिलिव्हरी किंवा 1-2 दिवसामध्ये ॲज सून ॲज पॉसिबल ते ऑर्डर्स डिलिव्हर होतात. सो त्यातले काही डिलिव्हर झाले होते अँड देन द अदर वन्स दॅट आय प्लेस्ड ऑन 24th ऑफ नोव्हेंबर त्यांना यायला जास्त वेळ लागला होता. बिकॉज इट वॉज माय फर्स्ट ऑर्डर ऑन सॅवेना. मला काहीतरी एक फर्स्ट टाइम शॉपिंगचा कोड पण मिळाला होता. तर दिस इज नॉट अ पेड व्हिडिओ, दिस इज नॉट अ पेड प्रमोशन. मी स्वतःच्या पैशांनी शॉपिंग केली होती, दॅट्स द रिझन आय वॉन्ट टू शेअर माय ऑनेस्ट ओपिनियन विथ ऑल ऑफ यू. ओके, सो मूव्हिंग ऑन टू द डिस्काउंट कोड. जर फर्स्ट टाइम शॉपिंग करत असाल तर तो कुपन कोड मिळतो, यूज करायचा नक्की, अँड देन यू विल गेट ॲडिशनल डिस्काउंट्स. अँड नाव डिलिव्हरीचा पार्ट झाला, डिस्काउंटचा पार्ट झाला. लेट्स मूव्ह अँड स्टार्ट विथ द हॉल. ओके, सगळ्यात आधी मला या ड्रेसबद्दल बोलायचं आहे, कारण दिस वॉज डिलिव्हर्ड इन द 2-day डिलिव्हरी ऑप्शन. त्याच्यामध्ये ह्याची ऑर्डर आम्ही प्लेस केली होती रात्री आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत हा डिलिव्हर सुद्धा चालला होता. क्वालिटी वाईज जर तुम्ही बघायला गेला तर खूप चांगली क्वालिटी आहे. मी ऑफिसच्या पार्टीसाठी वेअर केला होता. आय जस्ट पॉप द पिक्चर्स राईट ऑन द स्क्रीन. इथे ॲक्च्युली क्वालिटी ह्याची याचं जे शिमर मटेरियल आहे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे आणि आतमधून अजिबात टोचत नाही. बिकॉज दे हॅव गिवन दिस लायनिंग, एक्स्ट्रा लायनिंग इन साइड ऑफ द ड्रेस. त्याच्यामुळे बरोबर खूप छान फिटिंग आहे बाय द वे. आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे आल्या कट आहे. त्याच्यामुळे काय होतं की वरची जी बस्ट वगैरे आहे प्रॉपर, इट गिव्स अ व्हेरी नाईस शेप ऑन द टॉप. आणि खाली बॉटमला सुद्धा त्यांनी इथे अशा चुन्या दिल्या तशा प्रॉपर. त्याच्यामुळे इथे सुद्धा तुमच्या खाली हिपपासून सुद्धा इट फिट्स व्हेरी ब्युटिफुली. त्याच्यामुळे मला खूपच जास्त आवडला. आय वॉज सो सरप्राईज विथ द क्वालिटी. अगदी H&M वगैरे तुम्ही कशा तिथे H&Mची जर तुम्ही शॉपिंग केली असेल तर H&Mचे कपडे कसे असतात एकदम तशा टाईपमध्ये याची कपड्यांची क्वालिटी आहे, विच इज रिली नाईस. अँड आय ऑल्सो लाईक द स्ट्रॅप्स ऑल्सो, की एकदम पातळ बारीक असे छान नाजूक स्ट्रॅप्स आहेत. ते लुक व्हेरी प्रिटी. आणि ओव्हरऑल मला हा ड्रेस खूप जास्त आवडला. जर तुमचा बर्थडे वगैरे असेल किंवा इन केस यू आर गोइंग फॉर एनी पार्टी तर खूप छान ऑप्शन आहे. सो आय डेफिनेटली रेकमेंड दिस ड्रेस. आणि या ड्रेसची किंमत आहे 768 रुपये, 768 रुपीज. आत्ता थोडीशी प्राइजेस जर चेंज झाली असतील तर आय एम नॉट रिली शुअर. आय एम जस्ट गोइंग टू अटॅच द स्क्रीनशॉट फ्रॉम द टाइम वेन आय बॉट दिस. सो बाय द वे आय विल लीव ऑल द लिंक्स इन द डिस्क्रिप्शन बॉक्स एज वेल. सो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. नेक्स्ट आहे हा लेदरचा स्कर्ट. तर आता मी रिसेंटली ॲक्च्युली पाचगणीला गेले होते ट्रिपला, अँड देन आय अपलोडेड सम व्हिडिओज अँड पिक्चर्स. आणि मला खूप जास्त DMs आणि कमेंट्स आले होते की हा स्कर्ट कुठून घेतला वगैरे वगैरे. लोकांना खूप जास्त आवडला. सो आय गॉट दिस फ्रॉम सवॅना. आणि ॲक्च्युली या स्कर्टचं असं आहे की ही साईज माझ्यासाठी खूप जास्त मोठी आहे. अँड द थिंग इज की मला त्यांच्या साईज गाईडवरती प्रॉपर मी सगळ्या मेजरमेंट्स क्लिक करून सुद्धा हा लूज आला आहे तो. अँड देन बिकॉज त्याला 15 दिवस लागले डिलिव्हर व्हायला, तर मला असं झालं की मी रिटर्न करून परत मग कधी ट्रिपला जाणार. सो आय वॉज लाईक आय जस्ट कीप इट, आय जस्ट वेअर इट. एवढा पण प्रॉपर लूज नाही, बिकॉज जस्ट इट इज कमिंग फ्रॉम हिअर. खूप जास्त हाय वेस्टेड आहे त्याच्यामुळे इथे लूज असू शकतो. सो आय वॉज लाईक आय जस्ट कीप इट ॲज इट इज. आणि नंतर मी खरं तर मला फास्ट डिलिव्हरी ऑप्शनमध्ये दुसरी साईज पण मिळत होती, बट देन आय वॉज लाईक मग 2-2 स्कर्ट होतील त्याच्यापेक्षा मग इट्स ओके, आय जस्ट वर्क विथ वॉट एव्हर दॅट आय हॅव गॉट. बट तेवढंच होतं मला की मला जर परफेक्ट साईज मिळाली असती तर मला खूप जास्त बरं वाटलं असतं. फिटिंग सुद्धा अजून जास्त बेटर दिसली असते. इफ यू ऑल्सो रिली वॉन्ट टू बाय दिस स्कर्ट तर मला असं सजेस्ट करायचं आहे की गो अँड मेक द साईज डाऊन. जस्ट तुमची M साईज असेल तर स्मॉलमध्येच घ्या. द क्वालिटी ऑफ द स्कर्ट अगेन आतमध्ये खूप अशी चांगली लायनिंग आहे, त्याच्यामुळे अजिबात टोचत नाही कुठूनच, काही नाही. सॉफ्ट आहे, व्हेरी गुड फॉर विंटर्स. किंवा आता तुम्ही तर जर कुठेतरी फिरायला जरी चालला असेल एखाद्या बर्फाच्या ठिकाणी तर तिथे पण चांगलं आहे. बिकॉज इट्स अ लेदर, इट्स नॉट अ प्युअर लेदर ऑफकोर्स, इट्स अ फेक लेदर. पण तरी पण थोडंसं गरम वगैरे राहतं
आणि चांगला ऑप्शन आहे थंडीच्या दिवसामध्ये घालण्यासाठी. नॉट रिअली रेकमेंडेड फॉर समर्स, बट तरी पण जर तुम्ही ऑफिसमध्ये पण घालू शकता. ऑफिसमध्ये एनिवे खूप जास्त एसी असतो, सो यू कॅन डेफिनेटली पेअर इट फॉर युअर फ्रायडे आउटफिट. याला बॅकमध्ये स्लिट आहे विच इज रिअली ग्रेट, कारण मग बसायला वगैरे इथे तिथे उठताना बसताना खूप चांगलं, चालताना पण इट फील्स व्हेरी कम्फर्टेबल. स्कर्टची प्राइस आहे 640 रुपीज आणि मला असं वाटतं की 640 मध्ये दिस इज अ रिअली नाईस स्कर्ट. नेक्स्ट आहे हा ब्लॅक टॉप. आय गॉट दिस फॉर ₹286 आणि हा ॲक्च्युली असा बीची सॉर्ट ऑफ असा वेकेशन वेअरच्या हिशोबानेच मी घेतला होता, बिकॉज इट इज काइंड ऑफ लाईक अ ब्रालेट सॉर्ट ऑफ अ थिंग. याच्या आतमध्ये तुम्ही दुसरी एखादी ब्रालेट घालू शकता अँड दिस विल बी व्हेरी कम्फर्टेबल, कारण हा पण अगेन थोडासा साईजचा इश्यू आहे. आय थिंक आय गॉट द स्मॉलेस्ट साईज आणि तरी पण हे लूज आहे अँड मे बी दॅट्स बिकॉज आय डोंट नो, हे याचं इथे काही कोऑर्डिनेशन नाही ना. दिस इज लाईक प्रॉपर क्रिस क्रॉस डिझाईन ॲट द बॅक, त्याच्यामुळे थोडासा लूज आहे, बट अदरवाईज दिस लुक्स व्हेरी प्रिटी. आणि मी याला पेअर केलं होतं माझ्या स्कर्टसोबत फॉर अ कॉन्सर्ट. सो आधी मी स्कर्ट पेअर केलं होतं दुसऱ्या टॉपसोबत, बट वेन आय वॉन्टेड टू गो टू अ कॉन्सर्ट आय पेअर दिस विथ दिस वन आणि खूप छान लुक येत होता. आय रिअली लाईक दिस वन. ह्याच्याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही आहे, बिकॉज दिस इज व्हेरी सिम्पल. बीचवरती किंवा तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जाणार असेल तर छान दिसणारा हा एक छान स्विमवेअर सॉर्ट ऑफ किंवा असा कॉन्सर्टला असा अप्रोप्रिएट टॉप आहे. क्वालिटी वाईज बोलायचं झालं तर एवढं जास्त हे नाही आहे, जास्त चांगली क्वालिटी नाही. इट्स व्हेरी ट्रान्सपेरंट, बट इट हॅज अ टेक्स्चर, इट लुक्स रिअली नाईस. आतमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी दुसरं घालायला लागणार, तेव्हा ते जास्त अजून बेटर दिसणार आहे. नेक्स्ट आहे हा. दिस इज लाईक वन ऑफ माय फेवरेट पर्चेसेस फ्रॉम सवॅना आणि हा ॲक्च्युली माझ्या हस्बंडने मला गिफ्ट केला होता फॉर आवर वेकेशन. खूप क्यूट आहे हा कलर सुद्धा, माझ्या ते खूप जास्त छान दिसतो. आणि याच्यासोबत आला होता हा शर्ट. सो दिस इज लाईक अ क्वाड सेट ऑफ सॉर्ट्स. सो हा आहे याच्यासोबतचा शर्ट, विच इज लाईक तुम्ही दुसऱ्या कुठल्या पण ड्रेसेसवरती सुद्धा पेअर करू शकता. आणि ऑफकोर्स बिकॉज क्वाड सेटची ही एक बेस्ट गोष्ट असते की तुम्ही स्कर्ट आणि टॉप दुसऱ्या आउटफिटसोबत सुद्धा पेअर करू शकता. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू अगेन पेअर दिस स्कर्ट विथ अ व्हाईट शर्ट आणि एखादा दुसरा ब्लू वगैरे टॉप असेल, ब्रालेट असेल किंवा काहीतरी असं छान. सो आय कॅन डेफिनेटली सी माय सेल्फ वेअरिंग द स्कर्ट सेपरेटली एज वेल. आणि टॉकिंग अबाउट द शर्ट, मी ॲक्च्युली दुसऱ्या एका जीन्सच्या शॉर्ट्सवरती पण हा शर्ट घेतला होता. देन आय वोर अ व्हाईट शर्ट ऑन टॉप ऑफ दॅट. आणि त्याच्यासोबतचे माझे फोटोज तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. इट लुक्स व्हेरी क्यूट अँड नाईस आणि मस्त वाटतं वेकेशनसाठी. इट्स अ व्हेरी नाईस वन. आणि टॉकिंग अबाउट द क्वालिटी, याचं जे मेश मटेरियल आहे खूप खूप जास्त सॉफ्ट आहे आणि मला ह्याची फिटिंग पण खूप जास्त आवडली. इथे असं हे स्लीव्ज असे छान असे काय बोलतात त्याला, असं फुल मस्त असं पडतात, छान दिसतात. अँड इट हॅज अ टाय अप सिच्युएशन इन द फ्रंट. तुम्ही असं त्याला टाय करू शकता आणि टाय करताना पण यू हॅव लाईक अ व्हरायटी ऑफ टाईज दॅट यू कॅन डू. हा कॉर्ड सेट मला तेव्हा मिळाला होता 1099 रुपीजला. नेक्स्ट आहे हा टॉप. तुम्ही माझ्या मिशोच्या हॉलमध्ये हा बघितला असेल, मी घातला होता. अँड दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल लायलॅक कलर. माझ्याकडे आत्तापर्यंत ॲक्च्युली इतक्या वर्षांमध्ये हा कलर नव्हता. अगेन दिस इज अ गिफ्ट फ्रॉम माय हजबंड. आय रिअली लाईक दिस वन. आणि हा फिटिंगला पण खूप 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 सुंदर आहे. हा हिपपर्यंत एकदम असा मस्त टाईट असा बॉडी हगिंगली बसतो. अँड देन ह्याचे खाली हे फ्लेअर्स असे मस्त पडतात. सो इफ यू कॅन वेअर अ व्हेरी डेलिकेट फुटवेअर तर हे खूप जास्त असं रोमॅन्टिक लुक देणारा हा ड्रेस आहे. त्याचं मटेरियल अगेन, याचं सुद्धा मटेरियल खूपच असं सॉफ्ट मेश आहे आणि याला पण आतमध्ये अशी लायनिंग दिलेली आहे दुसऱ्या फॅब्रिकची, त्याच्यामुळे अजिबात कुठूनच टोचत नाही, काय नाही. अँड दिस इज ऑल्सो क्वाईट स्ट्रेचेबल. त्याच्यामुळे तुम्ही लाईक थोडीशी छोटी साईज जरी घेतली तरी पण तुम्हाला तो एकदम प्रॉपर बसून जाईल. इनफॅक्ट इट विल लुक व्हेरी प्रिटी. आणि हा असा सुद्धा लाईक आय थिंक दिस इज इन द साईज स्मॉल आणि तरी पण हा खूप स्ट्रेचेबल आहे. अँड आय गॉट दिस फॉर ₹880. नेक्स्ट आहे हा टॉप जो मी आता सध्या घातलेला आहे. हा ऑरेंज कलरचा असं टॉप मी ॲक्च्युली विचार करतानाच असं केलं होतं की मला काहीतरी असं व्हायब्रंट असं छान माझ्या वेकेशनसाठी पाहिजे, त्याच्यामुळे मी हा ऑरेंज कलरचा टॉप चूज केला. अगेन ह्याचा पण मेश खूप सॉफ्ट आहे, फिटिंग मला चांगली वाटते ह्याची. आणि दिस इज इन द साईज स्मॉल अगेन. आणि याला इथे पण असं टाईट आहे खाली. सो इफ यू कॅन सी दिस इज अ व्हेरी प्रिटी फिटेड टॉप. आणि वन साईड आहे, त्याच्यामुळे मला ॲक्च्युली वन साईडेड असं वाटतं की छान दिसतात माझ्या बॉडी टाईपवरती. अँड दॅट्स द रिझन आय गॉट दिस वन. हा मला मिळाला होता 286 रुपीजला आणि त्या हिशोबाने आय थिंक दिस इज अ रिअली क्यूट टॉप.
अँड लास्ट वन इन दिस हॉल इज दिस रॅप ड्रेस. तर हा रॅप ड्रेस ॲक्च्युली मी थोड्या दिवस आधी स्टाईल केला होता विथ बूट्स, कारण विंटर चालू आहे तर बाहेरची थंडी मस्त. आय वॉन्टेड टू क्रिएट अ विंटर लुक आणि तेव्हा मी हा वेअर केला होता. सो दिस इज इन द 2 पार्ट्स. सो हे वाला आहे, हे फॅब्रिक वेगळं भेटतं, हे तुम्हाला कमरेला असं रॅप करायचं फॅब्रिक आहे, देन यू कॅन टाय अ नॉट अँड लुक इट लुक्स व्हेरी व्हेरी क्यूट. आणि टॉकिंग अबाउट द मेन पार्ट, द ड्रेस, तर हा ॲक्च्युली एक बटन डाऊन ड्रेस आहे कम्प्लिटली वरतून खालीपर्यंत. याला बटन्स आहे. सॉरी, आय एम जस्ट गोइंग टू रिव्हर्स दिस. मी थोडंसं उलटं करून कपडे घडी घालून ठेवत असते, सो जस्ट बेअर विथ मी. ओके, तर हा असा ड्रेस आहे ॲक्च्युली. अगेन याची साईज स्मॉलच आहे, बट दिस इज लाईक काइंड ऑफ अ फ्री साईज. तो आय थिंक मला असं वाटतं की एक्सेलपर्यंत पण, आय थिंक लार्जपर्यंत तरी ॲटलिस्ट हा बसू शकतो कोणाला पण. अँड देन अगेन यू हॅव दॅट एक्स्ट्रा फॅब्रिक. ते पण खूप जास्त मोठं आहे, ते पण खूप रॅप मस्त करायला जमतं. सो दिस इज हाऊ द ड्रेसेस. खूप असा प्लेन वाटतो ऑन इट्स ओन, बट मला असं वाटतं की जर तुम्हाला रॅप जर नसेल करायचं, कधीतरी काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर तुम्ही याच्यावरती ब्राऊन बेल्ट पण ॲड करू शकता, ब्लॅक बेल्ट पण ॲड करू शकता, अँड देन यू कॅन चेंज द फुटवेअर एज वेल. दरच वेळी बूट्स घालणं इज नॉट लाईक गोज विथ एनी सेटिंग दॅट यू आर गोईंग इन टू. ऑफिसला जाणार असाल तर येस, यू कॅन रॉक युअर बूट्स, किंवा अजून तुमची दुसरी कुठली तरी हील असेल दॅट ऑल्सो यू कॅन वेअर. आणि या ड्रेसला पण भरपूर पोटेन्शियल आहे की वेगवेगळ्या पद्धतीने कसं तुम्ही स्टाईल करू शकता. याचे हात पण तुम्ही फोल्ड करून याच्या खाली पण दुसरं काहीतरी घालू शकता, बिकॉज इट्स व्हेरी थिन आणि असं एकदम असं बॉडी हगिंग सॉर्ट ऑफ अ मटेरियल आहे. तर तुम्ही दुसऱ्या गोष्टींसोबत पण याला पेअरअप करू शकता. आणि तुम्ही जर ह्याचं ओपन केलं याचे बटन्स, तर तुम्ही ॲज अ श्रगसुद्धा याला छान यूज करू शकता. सो चांगली अपॉर्च्युनिटी आहे याला स्टाईल करण्याची सुद्धा. हा मला तेव्हा मिळाला होता 726 रुपीजला, आणि हा अधूनमधून सारखा सेलवरती असतो. सो तुम्ही जर मला फॉलो करत नसाल, हा माझा चान्स आहे टू शाईन विथ माय इंस्टाग्राम. तर तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर नक्की करा, बिकॉज मी इंस्टाग्रामच्या स्टोरीजवरती पण जेव्हा जेव्हा मला असं दिसतं की H&Mचं सेल आहे किंवा कुठल्याही वेबसाईटचं सेल आहे, तेव्हा मी काय करते की एक लिस्ट क्रिएट करते आणि त्याची लिंक मी स्टोरीमध्ये टाकत असते, किंवा इन जनरल आय जस्ट पोस्ट ऑल द पिक्चर्स की ही वस्तू सेलवरती आहे. सो इफ यू रिली वॉन्ट टू बाय, तर तुम्ही ते तेव्हा घेऊ शकता सेलमध्ये. सेलमध्ये गोष्टी घ्यायला खूप बरं वाटतं, बिकॉज यू गेट इट ऑन अ रिली नाईस डील. आणि इतर वेळी ते खूप जास्त महाग असतात. फॉर एक्झाम्पल आत्ताच मी ह्या ड्रेसची जेव्हा किंमत चेक करत होते, तर हा समवेअर अराउंड 1100 झालेला आहे. बट जेव्हा मी काल बघत होते रात्री, तेव्हा याची किंमत काहीतरी 612 झाली होती, म्हणजे लेस दॅन वॉट आय परचेस दिस फॉर. सो तेव्हा तुम्ही सेलमध्ये नक्कीच याला खरेदी करू शकता. मी सगळ्या लिंक्स खाली दिलेल्याच आहेत आणि माझ्या इंस्टाग्रामची पण लिंक दिलेली आहे, सो नक्कीच तिथे पण मला फॉलो करा. आणि कमिंग बॅक टू द ड्रेस, क्वालिटीप्रमाणे तुम्ही बघायला गेलात तर ह्याची पण अगदी मला असं वाटतं की चांगलं फॅब्रिक आहे. अगदीच जसं मी म्हटलं आधी पण की जर H&M वगैरे तुम्ही शॉपिंग केली असेल, तर मला असं वाटतं की त्याच लेवलची यांची सुद्धा कपड्यांची क्वालिटी आहे. हे खूप असं सॉफ्ट मटेरियल आहे, एकदम गरम, जास्त उन्हाचं वगैरे हे घालून फिरणार असेल तर दिस इज डेफिनेटली गोइंग टू मेक यू फील व्हेरी हॉट अँड ह्युमिड. सो मी रेकमेंड नाही करणार जास्त. मला असं वाटतं की संध्याकाळीच थोडंसं जरासं ऊन वगैरे ओसरल्यानंतर तुम्ही घातलं पाहिजे. दॅट्स इट. दिस वॉज माय सवॅना हॉल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये या. लेट मी नो व्हॉट ऑल व्हिडिओज यू वॉन्ट टू सी ऑन माय चॅनल. आणि येस, आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.